श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुम्हाला आज काही उपदेश देण्यासाठी आले आहे. देव तुम्हाला सांगू इच्छितात की तू जी काही कर्म करत आहे ती माझ्यापासून लपलेली नाही. ती तू माझ्यावर जर तुझी खरी श्रद्धा असेल तर शेवटपर्यंत ऐक. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामी तुझ्या हाकेला धावून येतील यावर संपूर्णपणे विश्वास ठेव. कारण तुझा देव तुला कधीही अंतर देत नाही आणि तुझ्या मनात ते नैराश्य देखील येऊ देत नाही. तो तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक ठिकाणी तुझ्या जखमांना बरे करेल. देव म्हणतात, शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण देव त्याचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे. चिंता सोड आणि हे ऐक, कारण तुझी चिंता आता देव वाहत आहे आणि तुला आता चिंतेतून मुक्त करण्यासाठी देव तुझ्यापर्यंत आणि तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्यापर्यंत आला आहे. आता तुझा भाग्योदय होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुझ्या मनातील ती इच्छा स्वामींनी जाणली आहे. ती आता लवकरच पूर्ण होईल. विश्वास ठेव. तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुमच्या समोर आला आहे. तुझं आयुष्य बदलायला 3 मिनिटेही पुरेसे आहेत. बघत राहा. देवाची सर्व वचने तुझ्यासाठी खरी होतील. तू केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे. तुमचा भाग्योदयाचा वेळ आला आहे. आता तुमच्या जीवनात ते आनंद, ते उत्साह, ते अमर्यादित स्वरूपात तुला आता प्राप्त व्हायला लागतील. देव म्हणतात, तुला जे काही नुकसानाचा सामना करावा लागत आहे, पण बाळा चिंता करू नकोस. तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गात आहेत. निश्चिंत राहा, आनंदी राहा. तू कितीही चुका केल्या तरीही देव दयेने भरलेला आहे. त्या चुकांसाठी देवाने तुम्हाला कधीच माफ केले आहे. देवाजवळ तो दयेचा सागर आहे, ज्यात तुम्ही न्हाऊन निघणार आहात. देवाची इच्छा आहे की बाळांनी त्या चुका पुन्हा करू नयेत. देव म्हणतात, आता या काळात तू जी काही चिंता आणि त्रास करून घेत आहेस त्याचा आज शेवट होणार आहे. तुझ्यावरील ते सर्व काही संकट, ते त्रास देव स्वतः नष्ट करायला आले आहेत. देवावर विश्वास ठेव. श्रद्धेने पुढे ये आणि देवांचा दैवी आशीर्वाद स्वीकार कर. देवाचे प्रेम स्वीकार कर. देवाचे प्रेम हे शुद्ध स्वरूपाचे अलौकिक प्रेम तुला प्राप्त होत आहे. ते मिळवण्यापासून तुला कोणीही रोखू शकत नाही. त्यात तुला कोणीही बाधा करू शकत नाही, कारण तू देवाचा प्रिय बाळ आहेस. देवाने तुझ्या मनातले जाणले आहे. तुला काय हवे आहे ते देव लवकरच देण्याच्या तयारीत आहे. तो तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय. पुढील आठवडा तुमच्यासाठी खूप काही शुभ संकेतांनी भरलेला येत आहे. त्यात तुमच्या जीवनातील
ज्या ज्या काही गोष्टी ज्या तुम्ही मागे इच्छा करत होते त्या पूर्ण होताना तुम्ही पाहू शकाल. तुम्ही देवांकडे त्या आर्थिक चमत्कारांसाठी खूप काही प्रार्थना केली आहे. ते सुद्धा तुम्हाला या आठवड्यात प्राप्त होणार आहे. देवांचा अलौकिक आणि दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात तेव्हा विश्वासाने परिपूर्ण व्हा आणि श्री स्वामी समर्थ श्रद्धेने लिहायला विसरू नका. देव तुमची प्रत्येक शुभ मनोकामना पूर्ण करोत. देवांजवळ तुम्ही या क्षणाला मनापासून जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. विश्वास ठेवा आणि देवाजवळ प्रार्थना करत राहा. देव तुमच्यासाठी ते द्वार उघडणार आहे. त्यावर तुम्ही प्रयत्नाने ठोठावत राहा. देव त्यातून तुमच्यासाठी खूप काही अद्भुत चमत्कार पाठवण्यासाठी तयार आहे. ते घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर तुझा विश्वास आहे तर ते तू मागितलेले तुला लवकरच प्राप्त होईल. जी इच्छा तू माझ्याकडे दर्शवली आहेस ती तुला लवकरच प्राप्त होईल. विश्वासाने त्या द्वारावर ठोठावत राहा, कारण ते तुमच्यासाठी येत आहे. ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते आशीर्वादही तुमच्या दिशेने येत आहेत. त्यावर कोणीही दावा करणार नाही, कारण त्यासाठी तुमची निवड ईश्वराने भगवंताने केली आहे. ते तुमच्यासाठी निर्माण केलेले आहे. तेव्हा देव स्वतः ते तुम्हाला सोपवू इच्छितात. तुम्ही घेण्यासाठी तत्पर आणि सज्ज व्हा अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, बाळा, पुढील काळात मी तुला खूप काही असे आशीर्वाद आणि खूप काही असे देणार आहे जे तुझ्या पुढील भविष्यासाठी सर्वोत्तम ठरेल. ते मी तुझ्या इच्छेनुसार काही रूपांतर करून तुला देत आहे जे तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. विश्वास ठेवा, देव तुमचे भलेच करणार आहेत, तुमचे चांगलेच करणार आहेत. देव तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितात की देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची 3 मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. देव तुम्हाला या स्पर्शाद्वारे तुमचे आरोग्य उत्तम होणार आहे, कारण ती अद्भुत शक्ती तुम्ही जाणवू शकाल आणि तुमचा देवावर अधिकच विश्वास बसेल. देव म्हणतात, मी तुझ्यातून ते क्लेश आणि ते दुःख काढू इच्छितो. ते नकारात्मक विचार काढण्यासाठी मी स्वतः तुझ्यापर्यंत आलो आहे. हा संदेशही तू ऐकत आहे. ती माझीच इच्छा आहे की तू हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकावा, कारण तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तू माझे ते अद्भुत आशीर्वाद आणि ते अद्भुत चमत्कार प्राप्त करशील. देव म्हणतात, मी या माध्यमाद्वारे तुझ्यापर्यंत येऊन तुला खूप काही संकेत दिले आहे. जर तू त्याचे पालन करशील तर तुझ्यासाठी पुढचा आठवडा भाग्याचा ठरेल. देव म्हणतात, माझ्या आशीर्वादाला कधीही उशीर लागत नाही. ते वेळेवर आणि उचित ठिकाणी नेहमीच पोहोचतात. यात शंका ठेवू नका. आज देखील शंका घेऊ नका की तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात. ती देवाचीच इच्छा आहे. देव तुम्हाला ते सुखाचे क्षण, ते आनंदाचे क्षण देण्यासाठी
आले आहेत. तुम्ही ते घेण्यासाठी सज्ज व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुझ्यावर भरभरून आशीर्वाद देऊ इच्छितो आणि भरभरून प्रेम करू इच्छितो. देव तुमच्या जीवनातून ते खूप काही असे परिवर्तन करू इच्छितात की ज्यात तुमच्यासाठी ते आनंद, ते अद्भुत चमत्कार तुम्हाला प्राप्त व्हावे यासाठी देव तुमच्यापर्यंत आले आहेत. देवाची इच्छा आहे की माझ्या बाळाला त्या कष्टातून, त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे. तू जेव्हा प्रीतीने माझ्याकडे पाहतो आणि नामस्मरणाने माझी प्रार्थना करतो, त्या क्षणाला मी तुझ्यापर्यंत येऊन तुला ते समाधान देतो. कुणाच्या तरी माध्यमाने मी तुझे ते कार्यही पूर्ण करतो ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस. देव म्हणतात, मी तुला कधीही एकटा सोडत नाही. मग ती परिस्थिती तुझ्यासाठी कोणतीही असो. देवाचा भरपूर आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. त्यासाठी तुम्ही भाग्यवान ठरला आहात. देवानी तुमची स्वतः निवड करून ते आशीर्वाद तुमच्यासाठी पाठवले आहेत. ते चमत्कार तुमच्यासाठी दिले आहेत. ते स्वीकारण्यासाठी तयार राहा. देव तुम्हाला त्या खूप काही कष्टाच्या, गरिबीतून आता मुक्तता देत आहेत आणि विपुलतेच्या काही संधी तुम्हाला प्राप्त करून देत आहेत. जेव्हा तुम्ही या संधींचा देवाचे मार्गदर्शनाच्या रूपात आपल्या जीवनात उतरवाल, तेव्हा तुम्हाला ती विपुलता प्राप्त होईल. देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल. देव तुम्हाला सांगू इच्छितात की तुझे जीवन इतके उच्च स्तरावर जाईल की तू देखील विचार करशील की हा मीच आहे. होय बाळा, कारण तुझे ते खूप काही क्लेश आता संपवण्यात येत आहे. तुझी ती खूप काही चिंता नष्ट करण्यात येत आहे. तुझ्यासाठी ते असे द्वार उघडण्यात येत आहे जिथून तुला ते विपुलतेचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. तुम्ही काळजी करू नका, कारण हे सर्व तुम्ही देवाच्या आशीर्वादाने प्राप्त करत आहात. देवावर तुमचा विश्वास अटळ आहे. देव तुम्हाला श्रद्धा आणि भक्तीने पाहून प्रसन्न आहेत आणि तुम्हाला ते सर्व काही देत आहेत. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे. देव म्हणतात, कितीही कठीण काळ असू दे, मी तुला टिकून राहण्याचा आशीर्वाद देतो. तुझ्या कार्यासाठी मी तुला तो भरभराटीचा आशीर्वाद आणि ते चमत्कारिक आशीर्वाद देऊ इच्छितो, ज्यामुळे तुझे जीवन पुढील स्तरावर जाईल. देव म्हणतात, तू आता निश्चिंत हो, कारण तुझ्या जीवनातील ज्या ज्या अंधाऱ्या जागा आहेत तिथे मी माझ्या आशीर्वादांचा प्रकाश देऊन त्या जागा दैदिप्यमान करू इच्छितो. आता जर तुला त्या आर्थिक प्रश्नांनी काही घेण्याच्या संधीपासून दूर ठेवले असेल, तर आता त्या काही वस्तू घेण्याच्या संधी तुला प्राप्त होतील. आता तुझ्या जवळ ते आर्थिक चमत्कार प्राप्त होतील, ज्यामुळे तू ते सुख प्राप्त करशील ज्याची तू देवाकडे अपेक्षा केली आहे. देव म्हणतात, विसरू नको, मी तुझा देव आहे. देवाजवळ तू जे मागत आहे ते काहीही अशक्य नाही. तुला भरभराटीकडे घेऊन जात आहे. आता तुझ्याही जीवनात ती भरभराट, ते सुखाचे क्षण, ते आनंदाचे क्षण घेऊन देव स्वतः आले आहेत. तेव्हा हे सर्व चमत्कारिक आशीर्वाद स्वीकार कर. आता तुला ते सर्व काही वैभव प्राप्त होणार आहे, ज्यासाठी
तू माझी प्रार्थना केली आहेस. देव म्हणतात, तुझ्या प्रार्थनेचे उत्तर लवकरच तुला प्राप्त होईल. मी ते होकारार्थी तुला देत आहे. तेव्हा आता विचार करणे थांबव, चिंता करणे थांबव, आनंदी हो, उत्साहाने पुढील कार्यांचा क्रम लाव. कारण या प्रत्येक कार्य करताना तुला माझे आशीर्वाद प्राप्त होतील. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.